प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 30 जानेवारी 2026 शुक्रवार। संवेदनशील हृदय 2 येईल तेव्हा तो जगाला पापाविषयी, धार्मिकतेविषयी आणि न्यायाविषयी दोषी ठरविल. योगान 16:8 प्रभू स्वतः आपल्याला असे हृदय देतो जे संवेदनशील असते आणि आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देते. जेव्हा एखादी व्यक्ती चुकीचे काही करते तेव्हा तिच्या अंतःकरणातील आवाज तिला दोषी ठरवतो. धन्य आहे, घरोघर धन्य आहे ती मंडळीच्याकडे देवाचे असा खरा सेवक आहे जो धैर्याने पाप दाखवतो, लोकांना पश्चात्तापाकडे नेतो आणि पवित्र जीवनाकडे मार्गदर्शन करतो. आज अनेकांना फक्त वचने, दिलासा आणि प्रोत्साहन हवे असते. त्याने गोड शब्द आणि आशीर्वादाची गीते आवडतात, परंतु फार थोडे जण आपल्या चुका सुधारायला किंवा दैवी शिस्त स्वीकारायला तयार असतात. वचने आवश्यक आहेत, होय तितकेच आवश्यक आहेत असे देवाची सेवक जे प्रमाणे आपली चूक दाखवतात, असूनही आपल्यासाठी प्रार्थना करतात आणि पुनरुत्थानाकडे मार्गदर्शन करतात. दावीद एकदा उघडपणे पापात पडला. आपल्या राजवाड्याच्या कचीवर उभा राहून त्याने एका स्त्रीकडे वाचनापूर्वक पाहिले. ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी आहे हे माहीत असूनही त्याने तो पुरुषाला युद्धाची पुढील रांगेत पाठवले, जिथे तो मारला गेला. तिचा नवरा जीवित असतानाचा त्याने व्यभिचार केला आणि ती गर्भवती झाल्यावर तिला आपल्या राजवाड्यात पत्नी म्हणून आणले. एक संपूर्ण वर्ष उलटून गेले तरी त्याला आपल्या पापाची जाणीव झाली नाही. मग प्रभूने संदेष्टा नातानाला दाविदाकडे पाठवले. नातानाने त्याला एक गोष्ट सांगितली. एका श्रीमंत माणसाकडे खूप कलप होते, पण बागुण्यासाठी स्वतःच्या मेंढ्यांपैकी एक न घेता त्याने एका गरीब माणसाची एकमेव लहान मेंढी घेऊन ती तयार केली. हे ऐकून दावीद फार रागावला आणि म्हणाला की ती श्रीमंत मनुष्य मृत्यूदंडास पात्र आहे. देवाचा नातान म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. आणि दाविदाचे गुप्त पाप उघड झाले. देवाची त्याला आपल्या गंभीर पापाची जाणीव झाली. पश्चात्तापाने त्याने आपले पाप कबूल केले आणि स्तोत्र 51 लिहिले. तुटलेल्या व खेदग्रस्त हृदयाने दुःख, पश्चात्ताप आणि शुद्धीकरणाची तळमळ ओतली. तो आक्रोश करून म्हणाला, आपल्या चुका कोण ओळखू शकतो? मला गुप्त दोषापासून शुद्ध कर. गर्विष्ठ पापापासून आपल्या दासाला आवर. ती माझ्यावर प्रभुत्व गाजवू नयेत, मग मी निर्दोष ठरीन आणि मोठ्या अपराधापासून मुक्त राहीन. स्तोत्र 19:12 आणि 13 पुन्हा तो मनापासून प्रार्थना करतो, हे देवा, मला तपास आणि माझे हृदय जाण. मला परख आणि माझे विचार जाण. माझ्यात काही दुष्ट मार्ग आहे का ते बघ आणि मला आनंद मार्गावर चालव. स्तोत्र 139 23 आणि 24 प्रिय देवाची लेकरा, जेव्हा तू प्रामाणिकपणे प्रभूसमोर स्वतःची परीक्षा करतोस तेव्हा तो तुझा हृदय सौम्यपणे दोषी ठरवेल. तू दया मागशील, देवा तो नक्कीच क्षमा करेल आणि तो तुला असे हृदय देईल जे कोमल प्रतिसाद देणारे आणि त्यांची आवाजात संवेदनशील असेल. पुढील म्हणण्यासाठी वचन, मी माझ्या शरीराला ताब्यात ठेवतो आणि त्याला दास्यात आणतो, नाही तर इतरांना उपदेश करून मीच नकारला जाऊ नये.
पहिली करिंदीकर 9वा अध्याय 27वा वचन. आजचे बायबल वाचन सकाळ निर्गम 23वा अध्याय 24वा अध्याय. संध्याकाळ मॅथ्यू 20वा अध्याय 1 से 16 वचन. धन्यवाद.